नमस्कार, मी डॉक्टर स्वानंद घोलप. मी कान नाक घसा तज्ज्ञ आहे आणि याचबरोबर व्हर्टिगो या सब्जेक्टमध्ये माझी सुपर स्पेशालिटी आहे. व्हर्टिगो ज्याला मेडिकल टर्ममध्ये ओटो न्यूरोलॉजी म्हणतात आणि डिपार्टमेंट ऑफ व्हर्टिगो अँड बॅलन्स हे स्पेशल युनिट मी पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये मी कार्यरत आहे. त्याचबरोबर बाकीच्या पण काही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहेत पुण्यामध्ये त्याच्यामध्ये पण मी आहे. पुण्याच्या महाराष्ट्र पोलीसच्या पोलीस हॉस्पिटलला पण मी ऑनररी आहे गेली 20 वर्ष. त्याचबरोबर नॉईज पोल्युशन या विषयामध्ये मी जास्त काम करतो. नॅशनल इनिशिएटिव्ह ऑफ सेफ साऊंड या आपल्या ऑल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संस्थेचा मी नॅशनल कोऑर्डिनेटर आहे आणि दरवर्षी आमची दिल्लीला एक मीटिंग असते आणि त्याच्यामध्ये नॅशनल लेवलला मी नॉईज पोल्युशनमध्ये काम करतो. आणि त्याचबरोबर एका मेडिकल कॉलेजमध्ये मी ऑनररी प्रोफेसर आहे. लेक्चर्स चालू असतात. असं माझं सगळं काम चालू आहे. वैद्यकीय क्षेत्र म्हणजे 12वी नंतर आपण त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो. आमच्या वेळी काही प्रवेश परीक्षा काही जास्त नव्हत्या. डायरेक्ट 12वीच्या मार्कांवर तुम्हाला ॲडमिशन मिळायची आणि त्याच्यामुळे मला ती ॲडमिशन मिळाली MBBSला. कृष्णा मेडिकल कराडमध्ये माझं बेसिक MBBS झालं. त्याच्यानंतर मी KEM हॉस्पिटल पुणे इथे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर आय वॉज इन UK. तिथे मी फ्रिमली पार्क हॉस्पिटल फॅनबरा इथे पण काम केलं आणि ओटो न्यूरोलॉजी या सब्जेक्टमुळे मी नवीन आपल्याला शिकायला लागतं. त्याच्यासाठी आपण असं म्हणूया की आत्ताच मी रिसेंटली अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ बॅलन्स फ्लोरिडाची इंटरनॅशनल वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन सर्टिफिकेशनची एक्झाम मी पास झालो. आणि त्याचबरोबर NES ही एकदम प्रेस्टिजियस सोसायटी आहे, न्यूरोओटॉलॉजिकल अँड इक्विलिब्रियोमेट्रिक सोसायटी ऑफ इंडिया ॲज वेल ॲज बुडापेस्ट हंगेरी याचा पण मी सदस्य आहे. तर बेसिकली आत्ता जशा प्रवेश परीक्षा आहेत तसं त्यावेळी काही नव्हतं. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला तुमच्या मार्क्सवर ॲडमिशन्स मिळायच्या. वैद्यकीय क्षेत्र म्हणजे काय की एक रुग्णांशी असलेलं नातं आपल्या हेल्थ संबंधी जे असतं त्यालाच वैद्यकीय क्षेत्र म्हणतात. सो अकॉर्डिंग टू WHO व्हॉट इज अ कम्प्लीट हेल्थ? इट इज नॉट ओनली द फिजिकल हेल्थ. कम्प्लीट हेल्थ इज अ फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल हेल्थ. या सगळ्या चारही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच फक्त हेल्थ होते. आणि याच्याशी जे असोसिएशन असतं ते एक पेशंटशी एक नातं जोडलं जातं त्यालाच आपण वैद्यकीय क्षेत्र म्हणू. त्यांच्या आजारांशी त्यांचे आजार बरे करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, नवीन टेक्नॉलॉजी वापरतो, मेडिकेशन वापरतो, ऑपरेशन्स करतो, या ज्या सगळ्याचं जे आहे तेच वैद्यकीय क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर हा पण भाग नसतो, पॅरामेडिकल हा पण भाग असतो. म्हणजे डॉक्टर तर आहेतच पण नर्सिंग सिस्टीम आली किंवा पॅरामेडिकल वर्कर्स आले, वैद्यकीय व्यवसायाशी रिलेटेड टेक्निकल पर्सन्स आले, या सगळ्याच इट्स अ टीम वर्क. सो यालाच आपण वैद्यकीय क्षेत्र असं म्हणू शकतो. 10वी नंतर तुम्हाला जर का वैद्यकीय क्षेत्रात यायचं असेल तर बायोलॉजी हा एक महत्त्वाचा विषय, म्हणजे आमच्या वेळी तरी बायोलॉजी हा एक महत्त्वाचा विषय होता. त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री हे तर असतातच, पण त्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला आवड पाहिजे. कारण कॉमर्सला आणि आर्ट्सला जायचं असेल तर ते विषय वेगळे आहेत, पण मेडिकल क्षेत्रासाठी डेफिनेटली बायोलॉजीकडे तुमचा ओढा डेफिनेटली पाहिजे. मुलांनी या क्षेत्राला करिअर म्हणून बघावं, नो डाऊट की डेफिनेटली बघायला हरकत नाही. पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. एखादा इंजिनियर झाला तर लगेच त्याला नोकरी मिळू शकते काय, पण डॉक्टरीमध्ये तसं नाही आहे. MBBS, इंटर्नशिप, पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्या शिकण्यामध्येच तुमचे बरेच दिवस जातात, पण ते करण्याची तुमची तयारी पाहिजे. पण त्याच्यानंतर त्या एफर्ट्सनंतर डेफिनेटली बेसिकली असं आहे की तुम्ही तुमच्या जर का कामामध्ये एन्जॉय करत असाल तर कुठलंही काम चांगलं. इफ यू आर एन्जॉईंग युअर वर्क यू आर एन्जॉईंग युअर लाईफ. सो याच्यामध्ये एफर्ट्स आहेत, थोडासा जास्त अभ्यास आहे. असं नाही आहे की इमिजिएटली तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि पेशंटशी कनेक्ट करून किंवा क्लिनिक करून चालू केलं तर तुम्हाला बेसिकली एक्सपिरियन्स घ्यायला लागेल. पोस्ट ग्रॅज्युएशनला पण घ्यायला लागेल. सर्जिकल फील्डमध्ये असाल तर निरनिराळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला सर्जरीज शिकायला लागतील. तुम्हाला निरनिराळे आपण ज्याला टीचर्स म्हणतो, गुरु ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. जरी आजकाल जमाना हा गुगल आणि यूट्यूब आणि हा सगळा आला असला, आमच्या वेळी एवढा नव्हता, पण तरीसुद्धा गुरु ही संकल्पना कायम राहील
भारताच्या केंद्रस्थानीच ही संकल्पना कायम राहील आणि तुम्हाला त्यांच्याकडनं जाऊन ते नॉलेज घ्यायला लागेल. कारण बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुम्ही डायरेक्ट ह्युमन बिईंगशी कॉन्टॅक्ट नसतो, पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही माणसाशी म्हणजे ह्युमन बिईंगशी डील करता आणि त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी ते नॉलेज घ्यावं लागतं, नॉलेज अपडेट करायला लागतं. असं नाही की एकदा नॉलेज घेतलं, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असते, नवीन नवीन ती टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतात आणि तुम्हाला काळाच्या बरोबर डेफिनेटली चालायला लागतं. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एक्स्पेशली नुसतं आपलं की डॉक्टर झालो आहे आणि आपल्याला म्हणजे हा थोडासा व्यावहारिक भाग झाला की पैसे मिळवायचे, हा भाग नाही पाहिजे. तुमच्या मनामध्ये सेवाभाव पाहिजे, इम्पथी, सहिष्णुता किंवा सहानुभूती किंवा दुसऱ्याच्या मनातलं किंवा त्याची वेदना समजण्याची एक वृत्ती पाहिजे, तरच तो माणूस एक चांगला डॉक्टर होऊ शकतो. सो सेवाभावी वृत्ती चांगली पाहिजे आणि डेफिनेटली जेव्हा आपण एखाद्या पेशंटला ट्रीट करतो, त्याला बरं वाटतं, तेव्हा डेफिनेटली त्याला खूप आपल्याला पण आनंद होतो, त्याला पण आनंद होतो. म्हणजे जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा माझा पेशंट माझ्या क्लिनिकमधून बाहेर पडतो तेव्हा तो आनंदी असेल आणि जास्त होपफुल असेल तर ते माझ्यासाठी जास्त चांगलं आहे.